नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरातले सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि त्यांच्यासोबत आपण सुद्धा. आज सगळ्यांच्या मनातला राग रुसवा दूर होणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित होईल. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. मानिनी काकूंनी वसुआत्यांचं थोबाड फोडलेलं असतं. त्या म्हणतात, हे सगळं आजच सांगायची गरज होती का वसुताई? बोला, हे सगळं आजच का सांगायचं होतं तुम्हाला? सगळेच आश्चर्याने बघत असतात. विक्रम काकाही म्हणतात, अगं मानिनी, वसुताईंनी सांगितलं म्हणून हे सगळं उघडकीस आलं आहे ना? मानिनी काकू म्हणतात, अजिबात नाही. तुम्हाला काय वाटलं होतं? मला काहीच माहीत नाही. नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे हे मला आधीपासून माहिती होतं. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. रम्या मानिनी काकूंजवळ येते. मामी, तू हे सगळं खोटं बोलते ना? तुला हे काही माहिती नव्हतं ना? रागानेच बघतात. म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं? मानिनी काकू म्हणतात, रम्या, ह्या माझ्या 2 सुना आहेत ना, त्या माझ्या लेकी आहेत आणि माझ्या लेकींच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे ना, खऱ्या आईला ते नक्की कळतं. शिवा आणि नंदिनी बरेच दिवसापासून नेहमीसारखे वागत नव्हते. हे लक्षात येत होतं मला. कित्येकदा त्यांना सांगितलं सोनोग्राफीला मला घेऊन जा, पण त्यांनी टाळाटाळ केली. नंदिनीचे कधी पाय नाही दुखले, ना डोळे लागले, ना कधी तिच्या बाळासोबत ती बोलली. आणि हे सगळं जेव्हा काव्या मला बोलली तेव्हापासून सुरू झालं. त्यानंतर मी जीवाच्या रूममध्ये गेली खोटं पोट शोधण्यासाठी. त्यानंतर तेव्हाचा प्रसंग दाखवला आहे. तेव्हा विचारतो, तू आमच्या रूममध्ये काय शोधते? मानिनी काकू विचारतात, अरे खोटं पोट शोधते मी, मला पण बघू दे. जीवा पण विचारतो, पण तुला हे सगळं कोणी सांगितलं? काव्या आणि मी बोलत होती ना, तेव्हा वसुताई आणि रम्या जे काही वागले ते सगळं सांगितलं आणि तू पण खोटं पोट लावून जसा फिरत होता ना, ते देखील सांगितलं. म्हणून म्हटलं बघावं खोटं पोट कसं आहे. त्यानंतरचं सांगतात परत. पाण्याची बॉटल घेऊन त्या वर येत असतात तेव्हा नंदिनी आणि जीवाचं बोलणं ऐकलेलं असतं त्यांनी दरवाजाजवळ बाहेर उभं राहून. नंदिनी म्हणत असते, जर मी वाटवाकडी करून काव्याचं पुस्तक घेऊन IIP रोडने गेली नसते तर माझा ॲक्सिडेंट झाला नसता आणि हॉस्पिटलमध्ये त्या लहान मुलाला वाचवण्यासाठी मी धावली नसते तर माझं मिसकॅरेज झालं नसतं. आणि काकू पण बाहेर उभं राहून खूप रडत असतात. हे ऐकल्यानंतर धक्काच बसलेला असतो. आपलं बाळ माझ्या पोटात सुखरूप राहिलं असतं ना जीवा. आणि ही सगळी लपवाछपी काव्यासाठी चालली आहे ना. तिच्या अभ्यासामध्ये काही अडथळा नको यायला. आईबाबांना कुठलाही धक्का बसू नये म्हणून ही अशी लपवाछपी करावीच लागली नसती. दर महिन्याला असं खोटं पोट लावून फिरावं लागलं नसतं. खोटी चोरओटी करावी लागली नसती. तुम्हाला माहीत नाही जीवा, कोणीतरी नाकातोंडावर उशी दाबून ठेवल्यासारखं वाटतं मला. जेव्हा आई मला पोटावर अंगारा लावायला येतात तेव्हा, काव्या आणि बाबा बाळाची चौकशी करतात तेव्हा, कळत नाही कधी संपणार हे सगळं. हे संपण्याआधी मी तर संपून नाही ना जाणार जीवा. आपण तिला जवळ घेतो. अगं नंदिनी, वेडीस का? काय बोलते तू? आपण हे सगळं काव्याची एक्झाम झाल्यानंतर, तिची डिलिव्हरी झाल्यानंतर सगळ्यांना सांगणारच आहोत ना. सगळ्यांच्या पायावर नाक घासून आपण माफी मागणार आहोत. आपलं ठरलं आहे ना. तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. त्यावेळेला बाहेर मानिनी काकूसुद्धा खूप रडत असतात. त्यांच्या हातातनं पाण्याची बाटली खाली पडते आणि त्या आवाजाने जीवा नंदिनी बाहेर येऊन बघतात. ते मानिनी काकू बाजूला लपलेले असतात. तर सगळ्यांना सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा रम्या म्हणते, मग मामी, माझी आई खरं बोलत होती ना, मग तू का मारलंस तिला? नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे ही गोष्ट खरी आहे ना. त्या दिवशीसुद्धा नंदिनी खोटं बोलत होती आणि मामाने मला मारलं आणि आज पण माझी आई खरं बोलत होती, तू तिला मारलं. या घरात ना खरं बोलणाऱ्या माणसांना मारतात आणि अशा या नंदिनीसारख्या खोटं बोलणाऱ्या माणसांना पाठीशी घालतात. माझी आई खोटं बोलली नाही आहे, नंदिनी खोटं बोलली आहे. तुझा विश्वासघात नंदिनीने केला आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, स्वतःची दुखरी जखम इतके दिवस झाकूनसुद्धा नंदिनीनेच ठेवली होती. खूप मोठं काळीज असावं लागतं रम्या एवढा मोठा त्याग करण्यासाठी. स्वतःचं बाळ गेलेलं असताना हे सगळं करणं कोणासाठी केलं माहिती? काव्यासाठी. तिची परीक्षा डिलिव्हरी सुखरूप पार पडावी म्हणून. आणि हे फक्त नंदिनीच करू शकते. आपल्याला कोणालाच जमणार नाही. स्वतःसाठी खोटं बोलायला निडर व्हावं लागतं, पण दुसऱ्यांसाठी खोटं बोलायला निस्वार्थी व्हावं लागतं, निर्मळ असावं लागतं. आणि हे फक्त आणि फक्त नंदिनीच करू जाणे. आयुष्यात कधी खोटं न बोलणारी नंदिनी ती एवढ्या महिन्यापासून खोटं बोलते. तिचा श्वास कोंडला जात असेल. नंदिनी पण मानिनी काकूंच्या गळ्यात पडून खूप रडत असते. तेव्हा काव्या म्हणते, ताई, हे सगळं माझ्यासाठी इतकी महत्त्वाची का मी? नंदिनी तिच्याकडे जाऊन म्हणते, तुला माहीत नाही काव्या, जीव आहेस ग तू माझा. तुला काही झालं तर मी नाही सहन करू शकत.
आणि काकू जीवाला पण मिठी मारत असतात. पण जीवासुद्धा खूप रडत असतो प्रेक्षकांना. माझं बाळ तर गेलं, पण तुझ्या बाळावर साधा ओरखडासुद्धा नाही उमटू देणार ही नंदिनी. तेव्हा पार्थ म्हणतो, हे तुम्ही चांगलं नाही केलं नंदिनी. आधी जीवाने एक सत्य लपवलं, त्यानंतर काव्यांनी, आणि आता तुम्ही. मला वाटलं होतं या मित्रापासून तुम्ही काही लपवणार नाही, पण या जीवाच्या नादी लागून तुम्ही पण बिघडलात. काव्या म्हणते, नाही पार्थ, खरं तर आपलंच चुकलं आहे. काव्या कान धरून माफी मागत असते. खरंच ताई सॉरी, हे सगळं माझ्यासाठी केलं ना. कोण करतं का आपल्या बहिणीसाठी एवढं. नाही, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझं मागच्या जन्माचं कोणतं तरी पुण्य आहे की मला नंदिनी ताईसारखी बहीण मिळाली. दोघी एकमेकीला मिठी मारून खूप रडत असतात. तर नंदिनी काव्याचे डोळे पुसते. रडू नकोस. रामनवमीच्या दिवशी गुरुजी काय म्हणालेत आठवतं ना तुला. सगळं काही वाटून घ्याल ना. उन्हाळे पावसाळे, सुखदुःख, माया, एकमेकीच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं हसूसुद्धा. तुला खरंच सांगते काव्या, तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुझ्या नावावर करायला मला खरंच कधीच काही नाही वाटणार. फक्त जीवांसाठी जीव तुटत राहिला माझा, पण त्यांनीसुद्धा माझी साथ कधीच नाही सोडली. पार्थ, खरंच लाख मोलाचा भाऊ आहे तुमचा. पार्थ म्हणतो, काय करायचं अशा लाख मोलाच्या भावाला. त्याच्याकडे धावूनच जातो आणि त्याला धक्का देतो. किती वेळा सांगितलं तुला, काही अडचण असेल तर सांग, आणि मी जरी नाही आलो तर निमंत्रणाची गरज आहे का तुला. काही नाही, तू ये आता, पुढच्या वेळेस ये. मी काही नाही ऐकून घेत तुझं. लाठीकाठीमध्ये तुझ्यासाठी नाही हरणार मी आहेच कोण तुझा. ते इमोशनल झालेले असतं तेव्हा पार्थ जीवाला मिठी मारतो. हात जोडून माफी मागत असतो जीवाची. जीवाई म्हणतो, अरे बडे भैया, वेडा झालास का रे तू. माफी तर मी मागतो तुझी. अरे नको, तू नको माफी मागू. खरंच मनापासून थँक्स. काव्याने फक्त मिसकॅरेजचं नाव जरी ऐकलं तरी पण काव्या किती थरथरायच्या माहिती मला. माझ्या काव्यासाठी, बेबूसाठी एवढी मोठी गोष्ट तुम्ही तोंड दाबून सहन करत राहिलात. मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील. काव्याही म्हणते, तर नंदिनी ताईला काय काय बोलायला गेली. तुला डोहायला लागत नाही का. तू तुझ्या बाळाशी गप्पा मारत नाही, आणि एकदा तर एवढंसुद्धा बोलली की तुझं पोट पाहिजे तेवढं दिसत नाही. सगळं ऐकल्यानंतर किती त्रास झाला असेल ताईला. एवढं मोठं दुःख मनात असून सुद्धा तुझ्या प्रेमाचं गुलाब तू सगळीकडे पसरवत राहिली. असं कोण करतं ताई. परत मिठी मारतात. विक्रम काकांना पण आठवतं की शिवाच्या हातून कॉन्ट्रॅक्ट गेल्यानंतर ते त्याला किती बोलले होते आणि मारलंसुद्धा होतं. तिनीला जवळ घेत म्हणतात, कुठून आणतेस ग बाळा एवढं बळ. त्यानंतर जीवाकडे गेल्यानंतर खूप जोरात फटका देतात त्याला. तुझ्या हातून कॉन्ट्रॅक्ट गेलं म्हणून इतकं बोललो मी, मारलंसुद्धा तुला, आणि तुला शब्दाने सुद्धा एकदा पण सांगावं असं वाटलं नाही का मला. तुझं बाळ गेलं आणि मी तुझ्याकडनं काय अपेक्षा करत होतो. कॉन्ट्रॅक्टचं डिझाईन तू तयार करून द्यावंस. अरे राजा, एकदा तरी बोलायचं ना माझ्याबरोबर. तुझ्या एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये मी मध्ये येत राहिलो. तू एवढा मोठा झाला का रे. आमच्यापासून लपून स्वतः निस्तरायला लागला. खूप मोठी चूक केलीस तू. परत फटका देता आणि मिठी मारतात. तेव्हा तिथे मिथून काका येतात. दादा, आपले मुलं फार मोठे झाले आता. जीवा तर आभाळा एवढा मोठा झाला आहे. वहिनी, तुम्ही मदर डेच्या दिवशी तो कार्यक्रम ठेवला होता, त्या दिवशी ती बाहुली जीवाच्या हातातनं या हातात त्या हातात जात होती, तसं त्याचं सुखसुद्धा इकडून तिकडे फिरत होतं. तरीसुद्धा तू हो की चूक केलं नाही जीवा. बोल ना जीवा, तू इतका मोठा झाला की तुला तुझ्या वडिलांशी, आईशी, काकाशी सुद्धा बोलावंसं वाटत नाही. मी ना हात जोडले तुझ्यासमोर. एवढं कसं मोठं मन असू शकतं रे तुझं. मी ना तुमच्या चौघांची नजर काढणार आहे. इथून काका हात फिरून नजर काढतात. आल्या गेल्याची, भूताप्रेताची, घरातल्यांची, सगळ्यांची इडापिडा टळो. कुणाचीही नजर नको लागायला. माझ्या घरातल्या माणसांना थू म्हणून वसू आत्या आणि रम्याकडे बघतात. लगेच वसू आत्या मिथून काकांना म्हणतात, मिथून. त्यानंतर मिथून काका जीवाला मिठी मारतात. तर जीवा लगेच नंदिनीकडे येतो. नंदिनीला मिठी मारतो. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी सगळ्यांना सांगते, मी आणि जीवाने खूप छान निर्णय घेतला आहे. हा म्हणतो सरोगसीचा. पार्थ विचारतो, अरे पण सरोगसीसाठी मुलगी नात्यातली लागते. हा म्हणतो, हो नात्यातलीच आहे ना, आमची सरोगेट मदर आर्या. विक्रम काका भडकलेले असतात. सरोगसीचा निर्णय तुम्ही परस्पर घेतला. कोणाला विचारून घेतला हा एवढा मोठा निर्णय. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण वसू आत्या आणि रम्या मात्र खुश असतात.
हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग सुद्धा जबरदस्त असणारे प्रेक्षकांनो. आता विक्रम काका असं बोलल्यानंतर नेमकं वादळ येतं, हे सगळं काही सुरळीत होतं. उद्याच्या भागात बघायला विसरू नका प्रेक्षकांनो. आजचा भाग आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.